स्वप्नील शिंदे आणि सुरेश सपकाळ दोन्ही बॅटर आपण पाहिले तर मैदानामध्ये दाखल झालेत. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले सध्या. सुरेश सपकाळ, स्वप्नील शिंदे. स्वप्नीलला ओपन करताना आपण पाहणार आहोत. ओपन करेल या मॅच मध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे, महत्वाची असेल मॅच. यंगस्टर कुरोशी सोना टीम मधील आपण पाहिलं तर चर्चेत असणारी पेअर आहे. केएसके महाबळेश्वर विभाग आपण पाहिलं तर या तालुक्याचं क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये या तालुक्याच्या क्रिकेटमध्ये सध्या चर्चेत असणारी जोडी आहे ती यंगस्टर कुरोशी सोना टीम कडून आज दाखल झाले. कारण की ही परफेक्ट पेअर मानली जाते त्या बाजूनं त्या तालुक्याचा विचार केला तर. आणि तीच पेअर सध्या मैदानामध्ये दाखल झाले. मॅचच्या दिशेने जाऊयात. क्वालिफाय होणारी मॅच सध्या तुम्ही पाहताय. पहिला चेंडू जागेवरून स्ट्रेट हिट डीप एस्ट कव्हर रिजनला निघून जाईल. 1 बाउन्स मध्ये येईल चौकार. केले स्वागत. पहिला चेंडू सीमा पार. वाव, अप्रतिम. ही सुरुवात आहे, ही स्टाईल आहे स्वप्नीलची स्टाईल आहे. कारण की स्वप्नील जेव्हा जेव्हा खेळतो त्याचा एक वेगळा अंदाज आहे. बॅट स्विंग प्रॉपर आहे. शॉट सिलेक्शन, एलिव्हेशन या सगळ्या गोष्टी त्याला भेटतात जेव्हा टायमिंग तो जोडतो आणि त्याच पद्धतीने खेळ राहिला. चांगला चेंडू हाताला जातो. गोलंदाजी करत असताना अजय जाधव एका बाजूला. कारण की अजय जाधवला पाहिलं तर मागील मॅच मध्ये अजय जाधवने 6 चेंडू मध्ये फक्त 1च धाव दिली होती. 5 डॉट घेतले होते. तो अजय जाधव आहे. कोण कोणाला कमी नाहीये इकडे. कोण कोणाला कमी नाहीये. शिजीचा प्रयत्न. हाही फटका चांगला खेळलाय. उलटा फुलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. मात्र 2 धावा इथे जरूर घेतल्या जातील. या 2 धावेचा प्रयत्न. तिसरी धाव इथे घेतली जाते. चेंडू आता भेटलाय फेकेपर्यंत. 4थ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर. आणि अशी बॅटिंग सध्या केली जाते. कारण की ज्या 4 धावा आहेत जिथे आपण 3चा विचार करतो 2चा विचार करतो तिथे या 4 धावा कंप्लीट केलेत. एक चांगली सुरुवात झाली. टीमची टोटल अगदी 8 या धावसंख्येवरती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी येईल डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या आपण आहोत. अप्रतिम फटका. एलिव्हेशन, नजाकत आहे, ताकद आहे, हिम्मत होती. किंमत आहे या धावसंख्येला. स्वप्नीलने या मॅच मध्ये आणखीन एक देखना लाजवाब चेंडू उचलून फेकून दिला सीमा पार. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 चे आतापर्यंत 5 चेंडू झाले आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 14. 14 ऑन अ स्कोर कार्ड. 14 धावसंख्या या स्कोर कार्ड वरती सजली आहे. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला चेंडू आहे. खेळाडू पोहोचेल. अडवण्याचा प्रयत्नही राहिलाय. मात्र एकच सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 1चा खेळ इथे संपलाय. आणि ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहिली तर 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. जय मल्ला स्पोर्ट्स टाळगाव या स्पोर्ट्स कडून आपण पाहिलं तर राजू कंक, मिस्टर KTPL याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण टीम आलेली आहे. संपूर्ण टाळगावची टीम आणि या टीम कडून राजू कंक, मिस्टर KTPL याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळे दाखल झालेत. बॅकफुटला जातोय हाफ ट्रॅकर. स्वप्नीलला नाही टाकू शकत. शॉर्ट बॉल वरती शॉट चांगले फटतात आणि शॉट चांगले लागतात या स्वप्नीलचे. काय नजाकत होती, काय ताकद होती. बॅकफुटला जातोय, पूर्ण ताकद लावतोय. सोनार की एक लोहार की तशी एक स्वप्नीलचा होता. लाजवाब होता. अमर मराठेच्या विरोधामध्ये ही वेगळी चपराक होती.
आणि अमर मराठे याचं उत्तर कसं देईल हेही बघायचंय. यॉर्कर अमर मराठे कडून मिड विकेटला खेळाडू आहे, फसवला नाहीये, निसटला. अमर मराठे नाराज आहे, त्याच्या चेहऱ्यावरती नाराजगी दिसतीये, कारण की अमर मराठेनं स्वप्नीलला पूर्ण अडकवलं होतं यॉर्कर टाकून. ज्या स्वप्नीलनं पहिल्या चेंडूवरती वार केला होता, अमर मराठेनं पलट वारही दिला होता, निसटला या गनिमी काव्यातून. स्वप्नील पुन्हा स्ट्राईकला. फुल टॉस लॉफ केला मिड विकेटला, खेळाडू येईल लवकर. स्वप्नील दुसऱ्या धावेसाठी जाऊ शकतो. मिड विकेट मधून चेंडू आता हातामध्ये, स्वप्नील डेंजर झोनला फेकला. इथेही 2 धावा कंप्लीट केलेत. रनिंग बिटवीन द विकेट, चिताची चाल, अंदाची गती, कमिटमेंट अँड ऍक्शन, या तिन्ही शब्दांचा अर्थ या दुसऱ्या धावेमध्ये होता. टीमची टोटल 25 या धावसंख्येवरती. अप्रतिम. या 2 धावा चोरलेत म्हणजे 2 रन तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाहीये. या दोघांमधले एक झुंज मजा येईल जेव्हा अमर मराठे आणि स्वप्नील एकमेकांसमोर असतात. चेंडू गुडले स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, येईल अगदी डॉट बॉल. आज मी विनंती करेल, त्रिमूर्ती फायटर्स हे संघ मालक, उद्योग क्षेत्रामध्ये एक यशस्वी नाव, अर्थातच गणेशजी काटकर साहेब, त्याचबरोबर काशी शिंदे साहेब, सागरजी हिनुकले साहेब, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या सर्वांना विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती यावं. पंचवीस धावा, 2 डॉट आलेत. त्यानंतर अमर मराठेनं कमबॅक केलाय, तो गरजेचा आहे. हाई चेंडू, सरळ हिट, स्ट्रेट हिट, अगदी थांबलाय चेंडू आणि पाण्यामध्ये अडकलाय चेंडू. पूर्णपणे पाण्याचा तळा होता तिथे थांबला. लांबच्या रस्त्याला जसे गतिरोधक असतात, चांगल्या माणसाला जसे विरोधक असतात, असा हा चांगल्या फटक्याला अगदी पाण्याचा तळा होता तिथे चेंडू थांबला, स्टॉप झाला. धावा एकच भेटली आहे. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 26 धावा. चांगली बॅटिंग राहिली स्वप्नीलची एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुरेश सपकाळ या मॅच मध्ये साथ देतोय स्वप्नीलला, कारण की सुरेश सपकाळनं एकही चेंडू खेळला नाहीये. भाऊ नेहमी हिरो नाही बनायचं, कधी कधी हिरोचा भावही बनायचं, आणि तीच भूमिका पार पाडतोय सुरेश सपकाळ. शेवटची ओव्हर. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर अगदी 26 वरती आहे. 26 धावा म्हणजे कुठेतरी 15 ते 18 धावांचा जरूर स्वप्न असेल बॅटिंग करत असताना स्वप्नील, कारण की मोठं टार्गेट बनवू शकते तिथून पुढे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय सचिन. ओव्हर क्रमांक 3. पहिला चेंडू जाग्यावरून शॉट, जॅक उचलला, फेकून दिला. स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय, अगदी कॉर्नर कव्हर करणारा हा फटका. व्हॉट अ बॅटिंग. याआधी देखील अमर मराठेच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा सचिनच्या या पहिल्या चेंडूवरती षटकार उचलला. स्वप्नील का चर्चेत राहतो, का मी उल्लेख केला की ही एक अशी पेअर आहे, ही अशी जोडी आहे जी KSK महाबळेश्वर मध्ये चर्चेत राहते. आज भूमिपुत्र मैदानामध्ये गती परिवर्तन, कमबॅक केलाय. प्रत्येक वेळीचा ताकदीचा उपयोग नाही तर आता युक्तीचा केलाय आणि ही गती परिवर्तन महत्वाची राहिले. डॉट बॉल येईल या गती परिवर्तनाच्या माध्यमातून. दोन चेंडू मध्ये 6 धावा आलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 32 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. हाही चेंडू चांगला हाताळलाय. पहिला चेंडू षटकार आला म्हणून काय झालं, तदनंतरचे 2 चेंडू डॉट आलेत. महत्वाची राहिली ओव्हर. स्वप्नील थोडा नाराज आहे, त्याची नाराजगी दिसून आली. बॉडी लँग्वेज त्याची वेगळी आहे, कारण की जर सचिनला पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला असेल तो टप्पा स्वप्नीलचा होता, त्यानंतर दोन्ही टप्पे सचिनचे होते, डॉट आले. आता 3 चेंडू बाकी आहेत.
या स्पर्धेच्या ट्रॉफी आता मात्र व्यासपीठावरती सस्तीलच्या पांडुरंगजी शेवाळे बाहू आणि अदिलजी शेवाळे आप्पा यांनी स्पॉन्सर केले. हे चषक आता मैदानामध्ये या व्यासपीठावरती अगदी सजेल. आणि अखेरीस काटा काढला, विकेट पडली आहे स्वप्नीलची. ज्या स्वप्नीलनं एक हाती संपूर्ण मॅच पहिली इनिंग लढली, एक हाती बॅटिंग केली, त्या स्वप्नीलच्या बॅट मधून धावा आलेत तब्बल आपण पाहिलं तर 16 चेंडूमध्ये 32 धावा करून स्वप्नील शिंदे मैदानातून मात्र बाहेर येतोय. एक चांगला परफॉर्मन्स, एक चांगली सुरुवात या स्वप्नीलनं केली. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे 32 या धावसंख्येवरती. सोळा चेंडू 32, टीमचा स्कोर आहे 32. आणि या सगळ्या धावा जर कोणी केल्या असतील तर जो मैदानातून सध्या बाहेर येतो त्या स्वप्नीलनं या सगळ्या धावा ठोकल्यात. 32 धावांची खेळी करून स्वप्नील मात्र मैदानातून बाहेर येतोय. प्रथमेश दाखल झालाय, प्रथमेश कदम. सगळ्या ट्रॉफ्या या व्यासपीठावरती सजल्यानंतर या व्यासपीठाला एक वेगळी शोभा आली आणि ही मजा या ट्रॉफीची, ही किंमत आहे या ट्रॉफीची. हाई चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, सचिनने चांगली गोलंदाजी केली आहे. तोपर्यंत आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईसचा प्रयत्नही केला जातोय. नॉन स्ट्राईकचा बॅटर येईल तसाच पळत माघारी. हाई चेंडू डॉट जाईल. शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण धावा थांबलेत. पहिल्या ओव्हर जर षटकार आले, पहिल्या चेंडूला जर षटकार आला, आपल्याला वाटलं ही ओव्हर जाईल 10-15 धावेची. तसं नाहीये. आपण जो विचार करतो तो सचिन करत नाहीये, सचिन जो विचार करतो तो फलंदाज करत नाहीये. आणि फलंदाज काय विचार करतोय हा सचिन विचार नक्की करतोय, म्हणजे फलंदाजाच्या मनातील जाणतोय. ₹2200 जरूर धाव भेटेल. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3चाही खेळ संपला, पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 33 आणि 34 धावेचं आव्हान. टॉस साठी मी विनंती करेल या दोन्ही कॅप्टन कुरू श्री क्षेत्र मित्र आणि JMCC लाखवड आणि BCC गोगवे या दोन्ही कॅप्टन करूया टॉस. कुरू श्री क्षेत्र मित्र, JMCC लाखवड, BCC गोगवे अशी मॅच यानंतर आहे. टेंबा बहुमा तुषार सपकाळ दाखल झाला, जो JMCC लाखवड BCC गोगवे टीमचा कॅप्टन आहे. कुरू श्री क्षेत्र मित्र कॅप्टन या. करूया टॉस. टार्गेट या मॅच मध्ये अर्थातच 34 धावेचं, 34 धावा करायची या मॅच मध्ये. आता कॅप्टन या. बाबा आज किरण काय ऐकत नाही. काय एंट्री केली माहिती त्याने, कसली एंट्री झाली कुकार. डबल कडक मध्ये कडक एंट्री. कॅप्टन कुठे? कॅप्टन कॅप्टन कुरू श्री क्षेत्र मित्र कॅप्टन या ना. आपण टॉस करूयात. मी विनंती करेल नयन दादा सपकाळ आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. हा टॉस केला जातो महत्वाचा.
कुरुशी क्षेत्र नित्र, JMCC लाखवड, BCC गोगवे असे टॉस लाखवड गोगवेच्या कॅप्टनच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, म्हणजे त्याने जिंकलाय. म्हणजे असाही टॉस ओळखता येतो. एक कॅप्टन नाराज होतो, दुसरा स्माइल करतो. निर्णय काय मी सांग. वा, कॅप्टनला माहितीच नाही टॉस आपण जिंकलोय. भाऊ तुम्ही जिंकला टॉस, मग काय घेताय? भाऊ मी काय बोलतो, आपण बॅटिंग घेऊयात. हा बॅटिंग घेऊयात. येस, टॉस जिंकला कुरुशी क्षेत्र नित्र संघाने आणि बॅटिंग घेतली त्यांनी. थँक्यू. JMCC लाखवड आणि गोगवे टीम, BCC गोगवे तुम्हाला गोलंदाजी करायची. यानंतर मॅचच्या दिशेने जाऊयात. भाऊ असं केलं तर कॅप्टनशिप धोक्यात येईल त्याची. मॅचच्या दिशेने जाऊयात. 34 धावा या मॅच मध्ये करायचे, ठोकायचे. सुरुवात झाली मॅचला. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, बिग हिट करण्याचा प्रयत्न. अमर मराठेच्या अगदी पायावरती आदळला हा चेंडू आणि अगदी एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट होतीये. ओव्हर क्रमांक 1 या सातारा टेनिस क्रिकेटचा वेगवान गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मयूर शिंदे दाखल झाला गोलंदाजीसाठी. SPL गाजवली, बेस्ट बॉलरचा खिताब घेतला आणि तदनंतर हा खेळाडू चर्चेत राहिला. चांगला चेंडू बाउन्स पडल्यानंतर थोडासा राईज झाला. अंपायरकडे पाहिलं जातं, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव दिली जाते. एक धाव महत्वाची आहे. 34 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहताय सजलं गेलं या ट्रॉफीजनं. साहिल काटेकरच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेच्या व्हिडिओज आता घेतल्या जातात. त्यानंतर त्याच्या रील्स त्याच्या पेजवरती येईल. शॉट ऑन जॅक, उचलला, फेकून दिला डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर, सीमारेषेबाहेर. चेंडू अगदी बॅटिंग करत असताना सचिन मानेच्या बॅट मधून जातोय. तू माने या ना माने, सचिन माने जरूर माने. आणि असा खेळाडू आहे, उचलून फेकून दिलाय. अप्रतिम बॅटिंग. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन जॅक केला जातोय. आणखीन एक येईल लगातार. इंदिरो 2 चेंडू 2 षटकार. अफलातून बॅटिंग तुटून पडला या मयूर शिंदेवरती पूर्णपणे. सचिन मानेनं या मॅच मध्ये एक वेगळी सुरुवात करून दिली आहे. आपण नेहमी अभ्यास करायचो अमर मराठेचा, आज पेपर आलाय सचिन मानेचा. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ स्टार्ट. वेल बिगिनिंग ऑफ डन. बाहेर ठेवला चेंडू, विकेट किपर अगदी थोडासा शोधेल. अंपायर सांगतात व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 15 धावा, 15 ऑन स्कोर कार्ड. अर्धा पल्ला आत्ताच पार पडला दादा. 34 करायचे, 15 झालेत. हाई चेंडू पडतोय, बाउन्स होतोय, राईज होतोय. अंपायरकडे पाहिलं, लेग अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केलंय. मयूर शिंदेच्या ओव्हर मध्ये धावा भरपूर खर्च झालेत. या मयूर शिंदेचं आपण कौतुक केलं, पण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चर्चेत राहिलाय सचिन माने. या सचिन मानेनं जो पहिला षटकार लगावला तो अफलातून टायमिंग जुळला, एलिव्हेशन भेटलं आणि तदनंतरचा भेटलेला आत्मविश्वासाच्या जोरावरती दुसरा षटकार त्यानं लगावला. खाली राहिला चेंडू सबमरीन, थोडस उंची ग्राह्य धरली होती त्याच्या विरोधामध्ये. डॉट येईल चेंडू, निर्धाव येईल चेंडू. संघाची धावसंख्या अगदी 16.
पुढे खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला आणि आता कमबॅक केला मयूर शिंदेनं. हा चांगला कमबॅक आहे मयूर शिंदेचा. जिथे आपण पाहिलं तर तो कुठे ना कुठे अवे फ्रॉम दी बॉडी चेंडू टाकतोय, शरीरापासून लांब चेंडू ठेवतोय. तुमची टोटल जैसे ते पैसे ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. मॅच दोन्ही बाजूला 50-50% मॅच अजूनही दोन्ही बाजूला जिवंत आहे. एका बाजूला टीम यंगस्टार कुरोशी सोना टीम, दुसऱ्या बाजूला मानेवारी मराठीवाडी टीम. गली रिजन मध्ये खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल, गॅदर करेल चेंडू, अगदी हातातून निसटला. दुसरी धाव घेऊ की नको, थांबलेत. एकाच धावती समाधान, बॅकअप नाहीये. आता दुसरी धाव घेतली जाते. एक धाव महत्वाची. मयूर शिंदेला अगदी तापताना पाहत आहे. या मयूर शिंदे सध्या अग्रेशन मध्ये आहे. धावा ऑलरेडी खर्च झालेत, त्याच्या ओव्हरमध्ये धावा भरपूर खर्च झालेत. नाराज येतो, नाराज आहे. बॉडी लँग्वेज त्याची पाहत आहे. मैदानातलं वातावरण पावसानं जरी थंड असेल तरी वातावरण तापलं भाऊ मैदानातलं. ओव्हर क्रमांक 1 आपण पाहिलं तर 1चा खेळ संपला. टीमची टोटल आहे 18. 12 चेंडू 16 धावेची गरज आहे. 12-16 मॅच ऑन आहे यार. तिथे 2 षटकार राहिलेत ना, मॅच तिथे बनली आहे. त्यानंतरचे आलेले डॉट फलंदाज बोलत असेल काही फरक पडत नाही. 12 ऑलरेडी गोळा केलेत. चल थोडासा स्पीडअप घ्या, मॅच ऑन आहे. थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. टीमला विनंती करेल की लॉ जब गरम आहे ना तभी हातोडा मारो. मॅच गरम आहे त्यामध्ये मॅच खेळून घ्या. मॅच थंड होण्याची वाट जराही बघू नका. आरोही स्पोर्ट्स इज नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. अर्थातच आरोही स्पोर्ट्स कोपरखेने चे सर्व अर्थातच संग्रामजी लावण, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्मान्य आदरणीय सागरजी पाटील साहेब, सर्वांचा मी मनापासून स्वागत करतो. आणि संग्राम लावणच्या शॉपला नवीन ऑफर चालू होत आहे दसऱ्यामध्ये. पूर्ण शॉप त्याचं नवीन. आणि यावेळी मात्र अगदी जागेवरून अमर मराठेच्या बॅट मधून आलेला फटका, लाजवाब फटका, अगदी मिडल ऑफ द बॅट. एक स्वीट साऊंड, अंतर कव्हर केले अमर मराठेनं. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मात्र त्यानं आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवायला सुरुवात केला. हा लांब लचक आहे, अंतर खूप पार केलंय. किती लांब गेलाय. वॉट अ स्ट्रोक. बॅकफुटला जातोय स्कर्कट. हाई चेंडू डिपेशच्या कव्हर रिजनला थांबवला जातो. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल अमर मराठेकडून. या 2 धावा सहज पूर्ण होतोय. अमर मराठीचा पिक्चर आता चालू झाला, कारण की याआधी जो षटकार लगावला त्याचा पूर्णपणे अंतर पाहिलं तर लांब लचक होता. 10 चेंडू आता बाकी आहेत. 8 धावा तुम्हाला करायचे या मॅच मध्ये. 10 चेंडू 8. मॅच चांगली बनली आहे कुणाल. बॅकफुटला जाऊन फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे. इथे चेंडू नाही ट्रॅव्हल होत, मात्र गेलाय 4 धावेसाठी. या चौकारानं आता संघाच्या धावसंख्येमध्ये आणखीन बहर आलाय. 30 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजेल आणि 4 धावा हवेत. चला टीम तयारीला लागा. जेएमसीसी लाखवड, बीसीसी गोगवे टीम तुम्हाला आता मैदानामध्ये जावं लागेल, कारण की अमर मराठेनं मॅच संपवली आहे. सांगितलंय जोपर्यंत मी उभा तोपर्यंत मॅच जिवंत आहे. आणि ही मॅच अमर मराठेनं षटकारानं संपवून टाकली आहे. विजय मिळवलाय क्वालिफाय मध्ये. अर्थातच मानेवाडी मराठेवाडी या टीमनं. वॉट अ बॅटिंग, वॉट अ बॅटिंग. अमर मराठे हे असं योद्ध्याचं नाव आहे ज्यानं नेहमी मॅच जिंकवली आहे. एक असा योद्धा खराब वेळेमध्ये संघासाठी खेळताना पाहिला. शेवटच्या षटकामध्ये त्यानं अगदी आपल्या बॅटीचा तलवारीचा घाव दिला. असा योद्धा हा. आणि त्याच्यासोबत साथ दिली सचिन माने. वाह, सचिन माने के बारे में क्या कहना.
ज्याची अफलातून बॅटिंग राहिली, अजय जाधवची गोलंदाजी अफलातून राहिली. व्हॉट अ मॅच.